हॅलो गाईज, आज दुसरा दिवस आहे आणि काल रात्री काय खूप झोप आली होती आणि काल त्या झुडिओमध्ये गेलो तर खूपच उशीर झाला, त्यामुळे मग जास्त रनिंग पण नाही करता आली. आज जायचं आहे मला प्रयागराज, कारण प्रयागराज पहिले येतं आणि मग वाराणसी म्हणजे काशी आहे. तर आधी प्रयागराजला जाऊ, मग पुढे काशीला जाऊ. मग रात्री झोप आली तर मग जालन्याला आलो खाली, म्हणजे तिकडनं आमची गाडी खरं तर इकडे समृद्धी महामार्गावरनं आम्ही चाललो होतो, पण इतकी झोप आली होती आणि गाडीमध्ये पण झोप लागत नव्हती. मग त्यामुळे मग इथे रूम घेतला, मग इकडे आलो आणि झोपलो आणि डायरेक्ट मग आता उठलो वगैरे मग आणि आता लगेच ब्लॉग स्टार्ट केला. आता मी जसं जसं जमेल तसं ब्लॉग घेत राहील आणि मग डायरेक्ट प्रयागराजचे वगैरे फुटेज घेईल. तिकडे आपली गाडी बघा तिथे मस्त खाली लावली आहे. सो चलो अभी निकलते हैं, थोड़ा नाश्ता विस्ता करते हैं. नाश्ता वगैरे झाला की मग परत समृद्धी महामार्गावरती जाऊ. तिथून काय लवकर पोहोचू. हे बघा इथे जालन्यामध्ये कसं आहे, मी फर्स्ट टाइम जालन्यामध्ये आलो. चलो फिर निकलते हैं, बाय बाय. A few moments later. तर आता आम्ही निघालो आहे आणि थोडासा नाश्ता वगैरे करतो, मग निघतो. मग आता कुठेच नाही थांबणार, आता सीधा नागपूर नाही तर प्रयागराज. इथून तरी प्रयागराज 1100 किलोमीटर आहे का तरी, बघू आता. ती बघा इथे दीदी बसली बाजूला. चलो अभी नाश्ता वगैरे करते, फिर निकलते. टाटा बाय बाय. मस्त आहे. सुंदरा सुंदरा सुंदरा. सुंदरा सुंदरा सुंदरा. One hour later. हॅलो गाईज, काय बोलू आता. मगाचपासून ब्लॉग घ्यायला नाही जमला, गाडीत चालवतोय आणि रस्ता चुकलोय. म्हणजे मेन रस्त्याने जायचं होतं त्या रस्त्याने नाही गेलोय, आम्ही MP च्या रोडनी चालू आहे. MP
पी साईडला, म्हणजे MP कडनं जाऊ आणि आता नागपूरला पोचू. नागपूर 302 किलोमीटर आहे आता. मागे सगळ्यांच्या झोपा चालल्यात. तरी पण आज मला वाटते प्रयागराजला जायला रात्र 12 वाजतील. कंटिन्यू रनिंग आहे आणि बोर व्हायला लागले जाम. आणि रस्त्याला खड्डे पण आहेत खूप सारे. बोर होते खूप. तरी पण असे स्मूथ रस्ते असले ना जरा मस्त असतं, मस्त वाटतं गाडी चालवायला. खड्डे बिड्डे असले की मला आम प्रॉब्लेम होतो. आज तर फुल नाईट ड्राईव्ह करायचंय आणि मग डायरेक्ट प्रयागराज नाही तर वाराणसी, कोणतं तरी एक फिक्स. चलो फिर बाद में मिलते हैं. बाय बाय. hours later. She moves like a map with no borders, a whisper caught in the wind. 1 hour later. I see her boots at the corner cafe with a notebook and a grin. She's chasing skies I've never named while I stay in my lane. But something in the way she moves keeps pulling at my chain. Oh, traveler, you carry the sun in your stride, leaving behind. भाई आता फायनली पेट्रोल पंपवर आलोय. आता नागपूरला पोहोचलोय. डिझेल टाकतोय. हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतोय. बघू किती वेळ लागतो प्रयागराजला वगैरे जायला. हे बघा डिझेल टाकते.
सगळं आहेत ना. हो नाही राईट मारा लागेल नागपूरसाठी. 10 किलो. गणू तू कुत्रा बघ कसा करतोय. गणू बाजूला हो. टोल झाला का हे? किती ए, गेला गणू. का एकशे? बघायला लागेल तो. तर काहीच आता मी जेवायला बसलो आणि हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय कारण आम्हाला अजून खूप लांब जायचं आहे. आता तिकडे प्रयागराज वगैरे मी ते सगळं आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. सो आता मी डिनर करतो. चलो बाय बाय. One hour later. What I hold inside. If I don't ask your name today, I may never get the chance to walk beside your wandering dance. She hums a tune I've never heard in languages I can't speak. She writes down cities on her wrist and dreams she'll never keep. I sip my coffee, miss my cue, still anchored by my fear. But time rolls on like open roads, and soon she won't be here. Oh, traveler, you carry the sun in your stride, leaving behind what I hold inside. If I don't ask your name today, I may never get the chance to walk beside your wandering dance. Maybe next year in Madrid or on some quiet mountain ridge, I'll see you turn and I'll be brave. But what if courage comes too late? Oh, traveler, the world is your own. तर आता मी इथे आलोय. रात्रीचे किती वाजलेत? 1:30 वाजलाय रात्रीचा. आता आम्ही इथे एका हॉटेलला आलोय. हॉटेल नाही, तो पॅलेस आहे. खरं तर ब्लॉग मी एंड केला होता, पण मी हा पॅलेस खूप सुंदर आहे म्हणून मी हे फुटेज ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा किती सुंदर आहे बघा. हे बघा. मी तुम्हाला आतमधून पण दाखवतो. काय रे मम्मी? बघा मी तुम्हाला रूम दाखवतो इथे. भाई इथे पण फुल सुनसान वाटतंय. मी तुम्हाला रूम पण दाखवतो तुम्हाला मी. सही आहे रूम. लाल कबूतर लाल कबूतर लाल कबूतर. ते खाली हे करून द्यायचं ना. काय म्हटलं चेकिंग करून. चेकिंगला ते पैसे विषय द्यायला लागतील. तर हा ब्लॉग फायनली इथे एंड होतोय आता. बाय बाय.